गेल्या अनेक महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा अपंग शासनामार्फत देण्यात येणाऱ्या योजनांचं अनुदान गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळालं नसल्यानं लाभार्थ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे। 4-5 महिन्यापासून पगार नाही आहे। मी मथारी बाई आहे आणि मला आहे सावत्र पोरं, मला पोसणार कोणी नाही, मग मी खाऊ काय? म्हणून ह्या बाईच्या इकडे आली। आता तुम्ही पगार मागासाठी तहसील कार्यालयात झाले पाहिजे होतं, ह्या बाईकडे कशासाठी आल्या? लय खेपा गेलती मी तहसीलाच्या तिथं, कशासाठी आल्या? 4-5-6 चक्रा टाकल्या तहसीलदारापाशी, कागदपत्र केले, मला पगारच नाही आला। काय म्हणते ते म्हणते खातं बंद पडलं, असं झालं तसं झालं, चाको करतात आणि गोष्टही घेत नाहीत। माझं म्हणणं, मला डिसेंबरमधला जानेवारीमध्ये पगार मिळाला होता, तेव्हापासून मला पगार वगैरे काही मिळाला नाही। बँकमध्ये जाऊन बँकमध्ये गेल्यानंतर साहेब म्हणते तुमचा यायचा आहे, या कारणामुळे मी तहसीलमध्ये गेली। तहसीलमध्ये माझा काही पगार आला नाही अजून। माझी समस्या, माझी 5 महिने झाले पगार आलेला नाही आणि खूप अडचण आहे। तहसीलमध्ये गेले, तहसीलमध्ये कागदपत्र केले आणि तेच कागदपत्र आम्ही खानापूरला आले, कॅशियर जवळ दिले। कॅशियर म्हणे होऊन जाईल काम, पण कधीच अजून झाले नाही। मग आता तुमची समस्या घेऊन तुम्ही यांच्याकडे आल्या, कडेच का आल्या तुम्ही? तहसील उपसरपंच आहे, त्यांच्याकडे आम्ही समस्या मांडायला आलो आहे। म्हणजे आता जे संजय गांधी निराधार योजनेची जे तुमची समस्या आहे, म्हणजे पैसे मिळत नाही ही समस्या आहे, ही समस्या घेऊन तुम्ही गावाच्या उपसरपंच मंदाताई अब्रुक यांच्याकडे आल्या। आम्हाला पगार पहिले द्यायला नव्हते पाहिजे, पण आता सगळ्यात चालू ठेवायचे होते पगार आणि द्यायचे होते, तर पैसे भेटून नाही राहिले 5-6 महिन्यापासून। आता त्याचं काय, आमच्या घरी शेती नाही आहे, काही नाही आहे, त्याच्यात उन्हाळ्यात कामं नाही आहे, कायच्या भरशावर आम्ही खर्च पाणी बघा। त्याच्यात आमचे पती किती दिवस झाले वारले, 2-2 लेकरांचं शिक्षण आहे, बाकी सगळं बाकी परपंच आहे, काही आहे, दुःख आहे सुख आहे सगळं आहे, तरी आम्हाला पैसा नाही भेटून राहिले। कारण काय बा, सगळ्या लाडक्या बहिणी डोक्यावर घेऊन घेतल्या आणि आमचं आम्हाला विधवा बायाले काहीच नाही आहे। भेटला नाही, मी आहे अपंग, माझी सोयनी आहे खाली, मला मुलगा नाही आहे, मी एकटीच आहे। काय म्हणणं काय आहे तुमचं? पगार भेटला पाहिजे का? पगार भेटला पाहिजे, मला भेटलाच नाही ना। 3 महिन्यापासून पगार नाही आहे, 200 रुपये मजुरीत काय भागून राहिलं। 6 महिन्यापासून पगार नाही, लहान लेकरं आहे, त्याच्यात शेतीचं कामाले कामं नाही आहे। आज सरपंच बाईच्या घरी आम्ही येऊन इथं बसलो, त्यांना समस्या सांगितली। 6 महिने झाले आम्हाला, आता आम्ही इथून जाणार नाही आहे, तुम्ही काय आहे ते पहा। आज ह्या सर्व महिला अत्यंत आशेने त्यांच्या पगाराच्या बाबतीत समस्या घेऊन तुमच्याकडे आलेल्या आहेत। तुम्ही काय करू शकता यावर उपाययोजना? सौ मंदार मिश्र अब्रुक, मी तालुका अध्यक्ष आहे, महिला तालुका अध्यक्ष आहे। त्यांनी माझ्याकडे सगळ्या महिला आलेल्या आहे, त्यांचा विषय असा गंभीर आहे की त्यांना पगारच नाही आहे। 7 महिन्यापासून त्यांचं जेवणाची पण सोय नाही आहे, कोणी त्यांना मुलं पोहोचत सुद्धा नाही आहे। त्या माझ्याकडे आल्या, मला म्हणते मी आता इथंही तुमच्या घरीच राहतो म्हणते, आता आम्ही जात नाही म्हणते, नाही तर तहसीलवर चला म्हणते, आम्ही मोर्चा घेऊन येतो म्हणते, तहसीलदार साहेबाजवळ जाऊ म्हणते, आपण उपोषण मांडू म्हणते तिथं। पण सरकारनं हा निर्णय घ्यायलाच पाहिजे, कारण की त्या गरीब महिला आहे, त्या महिलेचं काही ना काही तर करायलाच लागेल ना आपल्याला। आता या सर्वांच्या समस्या निकाली काढण्याकरिता तुम्ही काय कराल? कुठल्या प्रकारची उपाययोजना तुम्ही कराल? मी आता तहसीलदार साहेबाकडे जाणार आहे, तहसीलदार साहेबाला निवेदन देणार आहे की ह्या महिलांचं कसं काय करायचं बा, तुम्ही ह्या महिलांसाठी काहीतरी उपाय करा, असे मी तहसीलदार साहेब निवेदन देणार आहे। धन्यवाद। उदखेड येथील योजनेचे लाभार्थी महिला उदखेड येथील उपसरपंच तसेच भारतीय जनता पक्ष महिला आघाडी ग्रामीणच्या तालुका अध्यक्ष नंदाताई अब्रुक यांच्या घरी धडकल्या। यावेळी लाभार्थ्यांचा रखडलेला निधी मिळवून देण्याची मागणी या योजनेतील लाभार्थ्यांनी केली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।